नमस्कार. नमस्कार. मी रजनी साबदे. येथे उपस्थित असलेल्या ज्योतिर्विदांचे महिला ज्योतिर्विद तर्फे आपले स्वागत करीत आहे. महिला ज्योतिर्विद संस्था पुणे यांनी अधिक मासानिमित्त व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. त्यात अनेक नामवंत ज्योतिर्विदांची व्याख्यानं झालेली आहेत आणि ती चांगलीच गाजली आहेत. आज आपल्याकडे माननीय डॉक्टर सविता महाडिक या व्याख्यान देणार आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. माननीय डॉक्टर सविता महाडिक 25 ते 30 वर्ष ज्योतिष शास्त्राच्या मदतीने जातकास समुपदेशक करीत आहेत. पारंपरिक केपी, रमल, टॅरो, डाउजिंग, मंत्रशास्त्र, वैद्यकीय ज्योतिष, वास्तुशास्त्र, न्यूमरॉलॉजी म्हणजे अंकशास्त्र इत्यादी मध्ये विशेष प्रावीण्य, तसेच मोबाईल न्यूमरॉलॉजी मध्येही चांगले प्रावीण्य त्यांचे आहेत. ज्योतिर्विद विद्या वाचस्पती, ज्योतिष भूषण, ज्योतिषाचार्य, टॅरो रत्न, रमल शास्त्री, वास्तुशास्त्र तज्ञ, तसेच महिला ज्योतिर्विद पुणे संस्थेच्या संस्थापक व विद्यमान अध्यक्ष, ते माजी अध्यक्ष होत्या. तसेच ज्योतिष शास्त्राच्या विविध शाखाद्वारे मान्यवर संस्थेतून मार्गदर्शन, अध्यापन तसेच पोस्टल कोर्स या माध्यमातूनही लेखन आणि मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे. महाराष्ट्रात तसेच उर्वरित भारतात ज्योतिष संमेलनात सक्रिय सहभाग, तसेच व्याख्याती, परदेशी ज्योतिष संमेलन आयोजित वैयक्तिक अभ्यासपूर्ण व्याख्याने, संपूर्ण महाराष्ट्रातील नावाजलेल्या वृत्तपत्रातून दैनिक, मासिक, सर्व राशी भविष्य, नियमित लिखाण, तसेच निरनिराळ्या मासिकातून प्रसिद्ध दिवाळी अंकात ज्योतिष विषयक अभ्यासपूर्ण लेख आणि राशी भविष्य, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, वास्तू, रत्ने, ॲडव्हान्स प्रेडिक्टेबल ॲस्ट्रॉलॉजी याविषयी कार्यशाळांचे व मुंबई पुणे येथे आयोजन, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कॅन्सर विषयावर सादर केलेल्या प्रबंधास राज्यात प्रथम क्रमांक, तसेच वाहन सुख या विषयावरील प्रबंधात गौरव प्राप्त. भारतासह परदेशातही ज्योतिष मेळावे व ज्योतिष विषयक कार्यात सक्रिय सहभाग, देशातील आणि परदेशातील जातकांच्या समस्यांचे ज्योतिषशास्त्राद्वारे यशस्वी निराकरण, तसेच उत्कृष्ट निवेदिका, गौरव सन्मान प्राप्त, अनेक सामाजिक संस्थातून गौरव व सन्मान, तसेच लेखन म्हणजे त्यांनी वास्तुशास्त्रावर मंगल वास्तू हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. तशा हरवणारी हुशार आणि मान्यताप्राप्त सर्व आहे येणाऱ्या लोकांचे तंतोतंत भविष्य किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स दूर करणाऱ्या आपल्या आणि त्या मुख्य म्हणजे महिला ज्योतिर्विदच्या आमच्या सभासद आहेच आहेत आणि त्या माझी अध्यक्षही आहेत म्हणजे त्यांनी आणि उत्कृष्ट त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांना मी नम्र विनंती करते, त्यांनी आपलं भाषण सुरू करावं. नमस्कार साबदे मॅडम, घाणेकर सर आणि आपले सगळ्या महिला ज्योतिर्विद आणि जे काही ऐकणारे असतील त्यांनाही माझा नमस्कार. आता पंचांगातली 27 योग, आपण काय म्हणतो की माझा आज तुमच्याशी भेटण्याचा योग आहे, म्हणजे दोन व्यक्ती एकत्र आहेत आणि त्यांचा योग तो झाला म्हणजे भेटलो आपण. तसंच आहे स्पष्ट चंद्र, स्पष्ट सूर्य भागिले 23. 23 म्हणजे एक नक्षत्र 23 असतं. जी संख्या येते तो योग, त्या नावाचा योग असतो, तो पूर्ण झालेला असतो. जशी राशी आपण म्हणतो ना की 5 पूर्ण जेव्हा पुढे पुढे असतं तेव्हा ती कन्या राशीत तो ग्रह असतो. त्याप्रमाणे हे आपण गणित करायचं आहे. आता आपण पंचांग जेव्हा वाचतो तेव्हा तिथीच्या श्रवणाने काय होतं तर लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने आयुष्य वृद्धी होते,
योगाच्या श्रवणाने रोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने मनोरथ पूर्ण होतं. नक्षत्राच्या श्रवणाने पातक नाश होतं. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला पंचांग वाचन करावं हे आपल्याला जेव्हा आपण चैत्र महिन्यात पाडव्याला पंचांग वाचन करतो त्यावेळेला हे आपण सर्व वाचतो. तर आपण पंचांग वाचन करूया. आज 16 तारीख आहे. आद्रा नक्षत्र आहे. वृद्धी योग म्हणजे वृद्धी योग आता नावाप्रमाणे आपल्याला माहिती आहे. वृद्धी म्हणजे वाढ होणार. जे काही आहे त्याच्यामध्ये वाढ होणार. करण आहे बाल आणि पुढचं नंतरचं आहे कौल. म्हणजे आजचं हे आपलं पंचांग वाचन झालं. आता एकूण 27 योग आहे. तर पहिलं काय आहे? विष्कंभ योग आहे. तर त्याचा स्वामी काय आहे? तर त्याचा स्वामी यम आहे. आता आपल्याला लक्षात येतं की विष्कंभ म्हणजे विषाचा कुंभ आणि त्याचा स्वामी पण यम. म्हणजे ही व्यक्ती कशी असेल असं आपण जर मनात विचार केला तर ती कशी असू शकेल? तर त्याच्याही बरोबर विरुद्ध आपल्याला इथे दिसत आहे की मित्रांबरोबरच सुखी अनुभव जगणारा, नंतर स्वतंत्र कार्य करणार, सजग असतो, जातक बारी जातक प्रमाणे शत्रूवर मात करणार, धनवान, ऐश्वर्यवान, मानसागर प्रमाणे रूपवान, सौंदर्यवान, अलंकार प्रिय, भाग्यशाली, विद्वान. आता हे काय झालं? हे जन्म वेळेला जो व्यक्ती जन्माला आला त्यावेळेच झालं. पण विष्कुंभ योग मध्ये काय करावं आणि काय करू नये तर प्रत्यक्ष या योगावर कार्य काय करावं म्हणजे एखादं कारण जर पूर्णत्वात जात नसेल तर ती गोष्ट करावी का नाही तर इथे पूर्ण होत नाही ते कार्य. म्हणजे एखाद्या गोष्टीचं ते पूर्ण होत नाही किंवा एखाद्या गोष्टीचा नाश करणं, वाईट गोष्टींचा नाश करणं आणि चांगल्या गोष्टी तयार करणं. पण मी ते इथे काय आहे, कुठल्याही गोष्टीचा इथे नाश होतो. म्हणून हा योग आपण चांगला नाही. त्या व्यक्तीला स्वतःला चांगला आहे पण त्या व्यक्तीने एखादं कार्य करायला घेतलं या योगावर तर ह्याचा नाश होऊ शकतो. त्याच्यानंतरचा प्रीती होते. स्वामी विष्णू आहे. आता इथे विष्णूच आहे, स्वामीच विष्णू आहे. विद्वान, उत्तम वक्ता, मन मिळावं, संपत्तीचा धनी, जातक वारी जातक प्रमाणे परस्त्रीचा अधीन राहणार, मानससागरी प्रमाणे तत्वज्ञ, स्त्रियांचा प्रिय, स्वार्थासाठी मेहनत करणार. आता म्हणजे ह्या योगावर आपण शुभ कार्य करू शकतो किंवा एखादं जर कोणाचे वाद झाले असतील त्याच्यामध्ये आपण समेट घडवून आणू शकतो. म्हणजे इथे विष्णूचं कार्य कसं आहे तर तुम्ही चांगलं वागून पुढे कार्य नेणं ह्या योगावर आपण ह्या गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर आयुष्यमान. आता आयुष्यमान योग म्हणजेच काही दीर्घायुष्य किंवा ह्या व्यक्तीला आयुष्य भरपूर असणार आहे. ते ह्याचा स्वामीच चंद्र आहे. तर आता चंद्र म्हणजे काय आपल्याला माहितीये, पाणी आहे, पैसा आहे, नाही का, प्रेम आहे, शीतल आहे. म्हणजे परत हा काय जलद पुढे जाणार आहे. म्हणजे फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. मग हा कसा असणार आहे? तो उद्योगी असणार, प्रेमी असेल, दीर्घायुषित असणारच, सन्मान प्राप्त असणारा असणार, जातक पारिजातक प्रमाणे रोगरहित, दीर्घायुषी, मानससागरी प्रमाणे धनवान, बलवान, काव्य रचना करणार असा आहे. युद्धात यशस्वी होणारा, पण युद्ध करू नये या काळामध्ये कारण हे युद्ध चालतच राहतं. नंतर असाध्य कारणे करण्यासाठी म्हणजे एखादा जर गोष्ट होत नसेल तर ह्या आयुष्यमान योगावर जर आपण केलं तर ते दीर्घकाळ चालू राहतं आणि जास्त मोठ्या प्रमाणातही ते वाढू शकतं. किंवा एखाद्या विलंबाने होणारे काम चिकाटीने पूर्ण करण्यासाठी या योगावर आपण काम करू शकतो. म्हणजे कसं आहे, बरेच वर्ष एखादा व्यवसाय करायचा आहे तर तो लॉंगिटिव्हिटी म्हणजे त्याचं जास्त वेळ काळ व्यवसाय चालावा ह्याच्यासाठी आपण हा योग निवडू शकतो. नंतर आहे सौभाग्य योग. त्याचा स्वामी आहे ब्रह्मा. ज्ञान, संपत्ती, सौभाग्य, सौंदर्य, सत्यता, प्रिय, अहंभाव याचे संगम असणारा, जातक पारिजातक प्रमाणे सुखी जीवन असणारा,
मानसागरी प्रमाणे राजाचा सल्लागार, स्त्रीप्रिय, सर्व कार्यात कुशल. आता इथे आपण काय करायचं, तर अडलेली कामे असतात, व्यक्तीच्या साह्याने ती पूर्ण करायची. किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला एखादं काम होत नसेल तर त्याच्याकडे जाऊन मदत मागून ह्या योगावर ते पूर्ण होऊ शकतं. म्हणजे एखादं काम होतच नाहीये तर ह्या योगावर तुम्ही ते करू शकता. किंवा मोठ्या नेत्यांशी, मोठ्या व्यक्तींशी संवाद साधायचा आहे की आपल्या बाजूने तो संवाद व्यवस्थित व्हायला पाहिजे, तर ह्या योगावर आपण हे कार्य करू शकतो. शोभन शोभन योग मध्ये काय, स्वामी बृहस्पती आहे. तर आता बृहस्पती म्हणजे ज्ञान देणारा, मार्गदर्शन करणारा, आपल्याला माहिती आहे प्रत्यक्षात गुरु महाराज. आता ह्याचा स्वामी जर प्रत्यक्षात दत्त महाराज आहे तर ह्याच्यात कशी असणार ही व्यक्ती? स्मार्ट असेल, आकर्षक असणार, यशस्वी, बुद्धिमान. इतरांना मात्र इथे त्रास होऊ शकतो काही लोकांच्या मुळे. मानससागरी प्रमाणे खूप सुंदर, कार्यक्षम, बहुसंतती असणार. एखादी गोष्ट असाध्य आहे आणि ती पूर्ण करायची आहे तर ह्या योगावर आपण ही गोष्ट करू शकतो, म्हणजे ती साध्य करू शकतो. याच्यासाठी काय आहे माहितीये का, कुठल्याही गोष्टीची खूप निगेटिव्हिटी असेल तर त्याच्यामध्ये सकारात्मकता मिळवण्यासाठी या योगाचा आपण फायदा करून घेऊ शकतो. अतिगंड योग. आता अतिगंड योगचा स्वामी आहे चंद्र. आता अतिगंडाचा स्वामी चंद्र आहे. योगाचं नाव काय, अतिगंड आहे. म्हणजे काय, त्रास होणार इथे. तर बघा इथे हा अहंकारी आहे, गळ्याचे विकार होणार आहे, रागीट आहे, उंच, धूर्त, वादप्रिय, पाखंडी, जातक पारिजातक प्रमाणे धनसंपन्न, मानससागरी प्रमाणे आईला कष्टदायी. एखादे काम अडकले असेल तर धूर्त व्यक्तींची साथ घ्यावी आणि ते काम पूर्ण करावं. म्हणजे या योगावर एखादी धूर्त व्यक्ती, म्हणजे आता कधी आपण वसुली करायला पाठवतात ना की बाबा माझे पैसे वसूल होत नाही किंवा काय, तर त्या व्यक्तीला ह्या योगावर जर पाठवलं तर पैसे वसुली होण्या किंवा असाध्य काम पूर्ण करण्यासाठी एखादी अशी व्यक्ती निवडणं की जी धूर्त आहे, की त्या व्यक्तीकडनं ते चलाखीने काम करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे सुकर्म, इंद्रस्वामी, प्रसन्न वृत्ती, कला कौशल्य, धाडसी, समाज उपयोगी कार्य करणारे, धर्मनिष्ठ, जातक पारिजातक प्रमाणे धर्मशील. आता इथे काय आहे, इथे स्वामी काय आहे, इंद्र आहे. म्हणजे हा उपभोग घेणार आहे सगळ्या गोष्टींचा आनंद घेणार आहे. इथे स्वार्थ आहे, ते ह्या गोष्टी इथे येणारच आहे. इंद्र आहे तो स्वतःच सत्ता कशी अबाधित राहील याच्यासाठी सातत्य ठेवणार आहे. आणि म्हणजे त्यामुळे तो भोगी आहे, स्वतःला खाण्यापिण्याची सुख उपभोगण्याची त्याची मानसिकता असते. मानसागरी प्रमाणे सौंदर्य, सर्वांशी प्रेमाने वागणार, स्वतःची चिंता करणारे. म्हणजे माझं राज्य कसं टिकेल हे सतत इंद्राला जसं वाटतं तसंच ह्या व्यक्तींना स्वतःच काय असेल, माझे हक्क कसे टिकून राहतील ह्याच्यासाठी हे सदैव प्रयत्न करत असतात. म्हणजे आता ह्या योगावर काय करायचं, तर उच्च पद मिळवण्यासाठी प्रयत्न करणे किंवा बढती मिळवणे किंवा एखादी गोष्ट आपल्याला आत्मसात करायची आहे किंवा घ्यायची आहे, मिळवायची आहे, तर याच्यासाठी जे प्रयत्न करायला लागतात ते ह्या योगावर करावे. तृतीय योग. इथे काय होतं, स्वामी वरुण. आता वरुण म्हटल्यावर विद्वान, दानशूर. आता इथे काय जलतत्व आहे बघा. त्यामुळे काय आहे की इथे तर तो आनंदी असणार, सभागृहात उठून दिसणारा असणार, चपळ आहे, नियमप्रिय आहे, सुसंस्कृत आहे, धैर्यशाली आहे, पाश्चात्यानुसार स्त्रीच्या संपत्तीतून पासून भाग्यवृद्धी करणार, धनवान होणारा किंवा तिच्यापासून जे मिळणारं धन आहे हे त्याला लाभणार आहे. म्हणजे एखादं जेंट्स म्हणजे पुरुषाचं जर हे असेल तर त्याला अशी पत्नी मिळेल की ती त्याच्यासाठी सहाय्यक ठरेल, की पैसा मिळवणे, प्रतिष्ठा मिळवणे याच्यासाठी त्याला ती पत्नी तशी मिळू शकते. मानसागरी
प्रमाणे भाग्यवान, धैर्यशील, गुणी, धनवान असा असतो. कीर्तिवंत इथे जलतत्व आहे. म्हणजे काय आहे? पैशासंबंधी. चंद्र आपल्याला माहिती आहे पैशासाठीच आहे. म्हणजे रोजचं इन्कम आपण इथनं बघतो. पैसे मिळवण्यासाठी चंद्र आपल्याला नेहमी माहिती आहे, आपण शिकलेले आहे ज्योतिषशास्त्रात. चंद्र असेल तर त्या माणसाला रोजचं इन्कम चांगलं मिळतं. ज्यांचा चांगला चंद्र आहे त्यांना. आणि ज्यांचा चंद्र बिघडलेला आहे तर त्यांना थोडी थोडी गॅपनी पैसे मिळतात किंवा एकदम त्यांचे रोज असे पैसे नाही मिळत. अशा प्रमाणे त्यांना ते पैशासाठी काम करण्यासाठी, पैशाची महत्वाची कामं करण्यासाठी हा योग अतिशय चांगला आहे. आता शूलयोग. आता शूलयोग आपल्याला माहिती आहे. शूल म्हणजे दुखी, पोट दुखी. आपण म्हणतो ना पोट शूळ उठलाय. पोट शूळ उठलाय म्हणजे पोट दुखी झाली. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याचं काही चांगलं ऐकलं की आपण असं म्हणतो की त्या व्यक्तीला आवडलं नाही, की त्याची प्रतिक्रिया आपल्याला जशी कळली तर आपण सहज म्हणून जातो हिच्या पोटात पोट शूळ उठलं. तर तसंच आहे. शूल स्वामी. याचे स्वामी कोण आहे? तर सर्प आहे. बघा, म्हणजे ह्याचा स्वामीच सर्प आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येतं काय असेल इथे? दारिद्र्य, रोगपीड, धार्मिक, मूर्ख, उद्धट, शरीरात वेदना होणार. आता शूल म्हणजे वेदनाच ना. शरीरात कुठे ना कुठेतरी यांना वेदना ही होत असते. पोटात शूल म्हणजे पोटातच दुखणे. जातक पारिजातक प्रमाणे दारिद्र्य, वादप्रिय, कोपयुक्त, मानससागरी प्रमाणे धार्मिक, वेदशास्त्रात निष्णात, ज्ञानी, कष्टाने जीवन जगणारा. आता हे सगळं आहे. आता ह्या वेळेला काय करायचं नाही. तर शूल योगात समजा आपण हॉटेलिंगला गेलो तर मे बी पोट दुखणं किंवा आणखीन दुसरा त्रास होणं, तर अशा गोष्टी होऊ शकतात. किंवा आपण जर एखाद्या दिवशी पार्टी करायचं ठरवलं आणि त्या दिवशी जर शूलयोग असेल तर लोकांना त्रास होऊ शकतो. म्हणजे ह्या वेळेला खानपान किंवा बाहेरचं खाणं हे सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे. किंवा आपल्याला कोणाला पार्टी द्यायची किंवा आपल्या कोणाला भोजन द्यायचे किंवा काही खाणं पिण्याला बोलवायचे तर ह्या योगावर बोलू नका. चुकून काहीतरी त्या लोकांना त्रास होण्याची शक्यता असते. पण मात्र ह्याच्यामध्ये आहे ना वादविवादात हा व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीला आहे ना वादविवाद फार प्रिय असतात. पण धार्मिक वादविवादामध्ये त्यांना सफलता मिळते. म्हणजे हा योग बाकीच्या गोष्टीसाठी जरी तो खराब असला तरी आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मुद्दा पटवून द्यायचा, तर अशा वेळेला हा योग अतिशय चांगला आहे. त्यात वादविवादामध्ये त्यांना सफलता मिळते. त्याच्यानंतर आहे गंडयोग. गंडयोग जो आहे तो निगेटिव्हच सांगितलाय. त्याच्या शांती पण सांगितली. त्याचा स्वामी आहे रुद्र. कठोर स्वभावाचा, धूर्त, मित्रांचा विश्वासघात करणारा, कलहप्रिय, क्रोधित, जातक पारिजातक प्रमाणे दुराचारी, मानससागरी प्रमाणे गंभीर रोगांनी त्रास पावलेला, अडचणींना तोंड देत जगणारा, मोठ्या डोक्याचा, लहान शरीराचा, बलवान, प्रतिज्ञांचे पालन करणारा. अशा गोष्टी ज्या असामान्य लोकांना अमान्य आहे, म्हणजे बिअर बार काढणे, दारूची दुकानं काढणे किंवा असं हे जे निगेटिव्ह, ज्यांना सामान्य लोकांना ह्या गोष्टी जे आवडत नाही आणि ह्या गोष्टी ज्यांना करू शकतात, त्यांच्या अंगात धाडस आहे, रोजचा त्रास सहन करण्याची त्यांची कपॅसिटी आहे, सगळ्या गोष्टी त्यांना सांभाळण्याची कला आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर ह्या कामासाठी हा योग अतिशय चांगला आहे. म्हणजे जरी हा एका अर्थाने चांगला असेल तर काही लोकांना हा चांगलाच आहे, की त्याच्यातनं त्यांना ते सगळ्या गोष्टींना तोंड देण्याची त्यांच्याकडे ती धमक असते, की बाबा कोणी आलं तर एका आरेला कार्य म्हणण्याची ती ज्या गोष्टी करायसाठी त्यांच्याकडे ती धमक असते आणि त्यांनीच त्या करतात आणि त्यांनाच हा योग यशस्वी करतो. किंवा गॅम्बलिंग करणे, अशा गोष्टी ज्या आहेत किंवा कुठलाही निर्णय धाडसाने घेणे आणि तो अंमलात आणणे, म्हणजे त्याच्यासाठी विरोध असेल तर तो विरोध पत्करून तो अंमलात आणून ते यशस्वी करणे, अशा गोष्टीसाठी सुद्धा गंडयोग अतिशय चांगला आहे.
तर त्याच्यानंतर येतो आता खरं सांगायचं म्हणजे इतक्यात नावं पण दिलेली आहेत. असा योग आहे शाहरुख खान, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांचा जन्म ह्या योगावर आहे. म्हणजे ह्या लोकांनी निगेटिव्हिटी मधनं पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले किंवा त्यांना जो काही त्रास झाला त्याच्यातनं ते यशस्वी झाले. इंदिरा गांधींचं तर आपल्याला माहिती आहे की त्यांनी इमर्जन्सी डिक्लेअर केली. जे काही ह्या चुका झाल्या त्याच्यातनं त्यांनी ते कशा बाहेर आल्या किंवा काय झालं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. म्हणजे इथे धाडस पाहिजे, धैर्य पाहिजे. या गंडयुगात जन्मलेल्या व्यक्ती अशा असू शकतात. त्याच्यानंतर आहे वृद्धियोग. स्वामी सूर्य आहे. आता सूर्य आहे म्हटल्यावर काय, हा प्रकाशमान आहे, उजेड देणार आहे, तर या गोष्टी असणारच आहे. आणि सूर्य अंधाराकडून उजेडाकडे नेणारा आहे. म्हणजे हे पण ह्याच्यात खूप म्हणजे पॉझिटिव्हिटीच आहे. खूप चांगला योग आहे. तर ही आता ह्यांची भाषाशैली चांगली भाषाशैली असते. विद्या म्हणजे असे निगेटिव्ह बोलणारे नसतात जनरली. विद्या संपन्न असतात, संग्रहणी वृत्ती असते. त्याच्यानंतर व्यापार कुशल असतात, भाग्यवान, जातक पारिजातक प्रमाणे ज्ञानी, प्रगल्भ, संग्रह करणे त्यांना आवडते, विद्या अभ्यासात नेहमी प्रगती करतात, नवीन शिक्षणात त्यांची प्रगती होते. म्हणजे जी काही रूढी आहे त्याच्यापेक्षा वेगळं, आता समजा आपले मराठी, हिंदी, इंग्लिश भाषा आहे ती सगळ्यांना माहिती, पण त्याच्यापेक्षा वेगळी भाषा, जर्मन भाषा म्हणा, फ्रेंच भाषा म्हणा, जापनीज भाषा, ह्या भाषा ते म्हणजे ह्या व्यक्ती सराईतपणे शिकू शकतात आणि त्याच्यात प्रगती करू शकतात. म्हणजे एकापेक्षा जास्त भाषा, म्हणजे ज्या आपण आता भारतामध्ये तर ह्या 3 भाषा आहेत, बऱ्याच भाषा आहेत, पण मूळ भाषा आणि अजून 2 भाषा आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्या ज्या भाषा आहेत परदेशी, तर ह्या योगावरच्या लोकांना त्या कळू शकतात. आज वृद्धी योग आहे, त्याचा स्वामी सूर्य आहे. त्या आणि ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची प्रगती व्हावी अशी माझी इच्छा आहे. जातक पारिजातक प्रमाणे ज्ञानी, प्रगल्भ, संग्रह करणे, विद्याभ्यासात प्रगती असं आहे. स्वामी सूर्य असल्याने ज्यांच्यात सकारात्मक ऊर्जा भरपूर असते, प्रकाशात आणणारी लोक ही असतात. ही लोक रूपवान पण असतात, सौंदर्यवान पण असतात आणि धनवान पण असतात आणि संपत्ती मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. म्हणजे नकारात्मक गोष्टीकडनं सकारात्मकतेकडे जाण्यासाठी हा योग अतिशय चांगला आहे. आणि हा योग कशासाठी चांगला आहे? विद्या ग्रहण करणे, ज्ञान संपन्न करणे, शास्त्राभ्यास करणे, यासाठी हा योग अतिशय चांगला आहे. म्हणजे प्रत्येक योगाचे जशी निगेटिव्हिटी आहे तशी पॉझिटिव्हिटी पण आहे. तर हा योग पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. सकारात्मक ऊर्जेसाठी हा योग अतिशय चांगला आहे. त्याच्यानंतर ध्रुव योग. ध्रुव योग म्हणजे आपल्या लक्षात येतो ध्रुव तारा आहे, एका बाजूला स्थिर आहे. निश्चितच पृथ्वी याचा स्वामी आहे. म्हणजे इथे जडत्व आलं हे आहे. घरात लक्ष्मीचा वास असतो, सरस्वतीचे निवास असतो, नंतर स्थिर कीर्ती असते, मानस सागरीप्रमाणे सर्वांचा लाडका, विशेष श्रीमंत, दीर्घायुष्य, ठाम निर्णय. आता पृथ्वी तत्व असल्यामुळे ज्या गोष्टी तो करेल तो स्थिरतेने करेल, ठामपणे येईल. निर्णय पण घेण्याची ह्याची क्षमता अशी असते की तो निर्णय ठाम घेतो, निश्चितपणे घेतो, यशस्वी होतो त्याच्यामध्ये. जातक पारिजातक प्रमाणे विशेष श्रीमंत, स्वामी पृथ्वी असल्याने ठाम निर्णय होत असतात. एखादी गोष्ट आत्मसात करण्यासाठी हा योग अतिशय उत्तम आहे. किंवा एखादी कलेची सुरुवात किंवा सांगता ह्या योगावर करू शकतो आपण. व्याघात योग. आता स्वामी वायू आहे. आता आपल्याला खरं ज्योतिषांना हे तत्व माहिती आहे, त्या तत्वाची लोक कशी असतात. म्हणजे 4 जे आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे त्रिकोण जे आहेत हे ज्योतिषांना पूर्ण माहिती आहे. आणि ह्या योगावर कुठल्या, आता हे तत्व कुठलं आहे त्याप्रमाणे ती व्यक्ती आपल्याशी वागू शकते. आता इथं वायू तत्व आहे, म्हणजे वायू तत्वाची व्यक्ती आपल्याला माहिती आहे. 3, 7, 11 हे ज्योतिषाच्या वायू तत्वाच्या राशी आहे. बघा हे त्यांची ग्रहण क्षमता किती असते. एकदा वाचलं की त्यांच्या लक्षात राहतं.
ते पुढे त्याच्यावर एका वाक्यावरनं 10 वाक्य तयार करू शकतात. अशा ह्या तिन्ही राशीच्या व्यक्ती असतात. आणि ग्रहण करणं, ते आत्मसात करणं आणि दुसऱ्याला देणं, हे सुद्धा या व्यक्ती करू शकतात. पण यांचा स्वभाव कसा असतो? क्रूर, दोष दृष्टी. आता लक्षात ठेवा, दोष दृष्टी म्हणजे एखाद्या गोष्टीतनं निगेटिव्हिटी काढणं. आपण नेहमी लोकांना उदाहरण देतो की तुम्ही ग्लास अर्धा आहे असं म्हणू नका, तो अर्धा ग्लास भरलेला म्हणू नका, पूर्ण ग्लास भरलेला आहे असं म्हणा, किंवा निगेटिव्हिटी त्याच्यातनं दाखवू नका. तुम्ही नेहमीच रिकामा आहे असं न म्हणता भरलेला आहे असं म्हणा. तर तशामध्ये ते ह्या लोकांना काय दिसतं, तो अर्धा ग्लास रिकामाच दिसतो. ते काय म्हणणार, हा ग्लास अर्धा रिकामा आहे. एखादी गोष्ट एखादी खूप चांगली आहे आणि त्याच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे हे यांना पटकन दिसते. म्हणजे ते काय, एखाद्या गोष्टीमध्ये चित्र आहे एखादं, तर त्याच्यामध्ये काय चुकलं हे पटकन दाखवणार आहे. या योगाचं हे वैशिष्ट्य आहे. तर दुसऱ्याची निंदा करणार, निंदा करणार म्हणजे काय, त्याच्यातल्या वैगुण्य ते पटकन दाखवणार. निर्दयी, खोटे बोलणार, हिंसक वृत्तीचा, जातक पारिजातक प्रमाणे घातक, संकटदायक, मानससागरी प्रमाणे सर्व गोष्टी जाणणारा, लोकांच्या पूज्य आणि प्रसिद्ध लोकांवर तो संकट आणू शकतो, किंवा दुसऱ्यावरही त्याला जर एखादी व्यक्ती आवडत नाही त्या अशा व्यक्तींवर तो संकट आणू शकतो. या योगा तर ते प्रॉब्लेम कसे सोडवावे, ते ह्याच्यासाठी हा उपयोग खूप चांगला आहे. म्हणजे परीक्षण करणे, शोध लावणे, किंवा एखादी गोष्टी नकारात्मक असेल तर ती शोधण्यासाठी ह्याचा उपयोग करायचा. म्हणजे इन्स्पेक्शन करणे, चेक करणे, अशा गोष्टी ह्या योगावर अतिशय चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. त्याच्यानंतर आहे हर्षण. आता स्वामी कोण आहे इथे, तर रुद्र आहे. बघा, आता रुद्र आहे म्हटल्यावर कोमल शरीराचा. आता रुद्र म्हटल्यावर आपल्याला शंकर समोर येतो, लक्षात ठेवा. तर कोमल शरीराचा म्हणजे शंकराच्या भावना जशा कठोर आहेत तशा तो कोमल पण आहे. शास्त्राचा अभ्यास करणार, लाल आभूषण आणि लाल वस्त्र प्रिय असलेला, शत्रूंचा नाश करणारा, यज्ञ करणारा,